नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताबाबत आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडून शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरू. VSR DGCA कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. संजय राऊत यांना मानहानीच्या एका जुन्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉक्टर मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात सत्र न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता. चिमूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला खिंडार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर वारचूकर कुटुंबाचा पक्षश्रेष्ठींकडे सामूहिक राजीनामा. अनेक दशकांपासून काँग्रेसची धुरा सांभाळणाऱ्या कुटुंबाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. मनसे पदाधिकाऱ्यांनी केली मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या भूखंडाची पाहणी. आठवड्याभरात भूमिपूजन न केल्यास मनसे प्रतिकात्मक भूमिपूजन करणार असल्याचा इशारा. श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचा ऐतिहासिक सभा मंडप जीर्णोद्धार कामाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. देशात पहिल्यांदाच पुरातत्व विभागामार्फत 3,500 चौरस फुटांचे दगडी बांधकाम. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू. 2 मार्च पर्यंत संस्थांची यादी सादर करण्याचे आदेश. 9 मार्च पासून ठराव संकलन. 4 मे 2023 पूर्वी सभासद झालेल्या संस्थाच मतदानासाठी पात्र. सातारा जिल्हा परिषद आवारातील कारंज्यातून पाण्याचा अपव्यय. योग्य नियोजनाची मागणी. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील सजावटी कारंजे सुरू. माझी वसुंधरा अभियानात साताऱ्याचा राज्यात पहिला क्रमांक. 6 कोटींचं बक्षीस मिळूनही उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच. नागरिकांना फायद्याची नाही तर कायद्याची भाषा समजवण्याची गरज. व्यावसायिक समाजसेवकांचं वक्तव्य. द्राक्षाच्या वेलीवर 5.5 फूट लांबीचा नाग. शेत पाणी अडगळीच्या ठिकाणी काम करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्ग वेंगुर्ला शेतकरी न्याय हक्क संघटना आणि आंबा काजू बागायतदार संघटनेचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. हवामानामुळे आंबा काजू पीक कमी झाल्यानं बागायतदारांचं मोठं नुकसान. राज्य सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदा उत्पादक आक्रमक. कांद्याला प्रति क्विंटल अनुदान देण्याची मागणी. गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी. चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी 4थ्या दिवशी उपोषण सुरू. गोसेखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांचा एल्गार. राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे त्रस्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे 4 मार्च पासून मुंबईत आमरण उपोषण. आता चर्चा नको तर निर्णय हवा. प्रकल्पग्रस्तांची ठाम भूमिका. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे आयात वाढून स्थानिक शेतमालाला योग्य भाव नाही. भारत अमेरिका करार तात्काळ रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा मलकापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना. मका तूर कापूस खरेदीवरून आक्रमक. हमीभावासाठी प्रशासनाला घेराव निर्णय न झाल्यास आंदोलन उग्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे पोलीस पाटील परीक्षेत गोंधळ. प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा परीक्षार्थींना फटका. आंबेजोगाईतील काही परीक्षा केंद्रांवर सुरुवातीला चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका वाटप. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची हातगाडा स्टॉल लावलेल्यांवर कारवाई. हातगाड्यावाल्या 4 ते 5 जणांच्या टोळीकडून स्टॉल दाम्पत्य गर्भवती महिलेला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. चंद्रपूरच्या सरडपार गावात आंतरजातीय विवाह केल्यानं दाम्पत्यावर बहिष्कार. त्यांचा 1 वर्षाच्या मुलाला आशा वर्करकडून कुठल्याही प्रकारची लस किंवा इतर गोळ्या दिल्या गेल्या नसल्याचा दाम्पत्याचा आरोप. तर दुसरीकडे गावाने आरोपांना फेटाळले. सांगलीतील जत पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. शाळेतील खोल्यांचे बांधकाम बिल काढण्यासाठी 88,000ची लाच घेताना रंगेहात अटक. मनपा कार्यालयात नमाज पठण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल. लोकसंघर्ष समितीचे लुकमान सलीम अक्का यांच्यासह 4 ते 5 जणांवर मालेगाव किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हैदराबाद मधील जुबली हिल्स परिसरात आगीची मोठी दुर्घटना. मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ कापडाच्या दुकानाला आग लागल्यानं सर्वत्र धुराचे लोट. रायगड आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. पोलादपूर पोलिसांचा तपास सुरू. परिसरात तीव्र दुर्गंधी जाणवल्यानं प्रकरण उघडकीस. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.